मार्के गोलंदाजी मार्कवर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3 षटकांची ही लढत आणि इथे होतीये मॅचला सुरुवात. 2 धुरंधर, एका बाजूला हर्षद आणि वैभव, ही जोडी प्रमोट करेल धोत्रे संघाला. आदरणीय स्वर्गीय मंगेश दादांना श्रद्धांजली अर्पण करत आज मात्र त्यांनी प्रवेश केलाय याच क्वालिफायरच्या मॅच मध्ये. मॅचला होतीये सुरुवात. बॉल तयार. पहिलाच बॉल. हे कदाचित प्रेशर आहे. फायनल मॅच इतकी सोपी नसणार आहे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की जेव्हा जेव्हा मोठमोठ्या खेळाडूंच्या मुलाखती आम्ही घेतो ते आजही बोलतात की जेव्हा तुम्ही क्वालिफायर किंवा सेमीफायनलमध्ये खेळता त्यावेळी भल्या भल्या खेळाडूंचे पाय हे क्रीडांगणाच्या आतमध्ये थरथर कापत असतात. कदाचित इथे देखील नव्या दमाचा खेळाडू आहे. आत्मविश्वास त्याला गेन करावा लागेल, लढावं लागेल. फार महत्त्वाची लढत आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल. ऑथराइज चेंडू फटका फसलाय आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक स्वतः तैनात आहे. टिपलाय जेल इथे संपवलाय पहिल्या खेळाडूचा खेळ. बॅट्समन आउट. केलाय पहिला वार. गोलंदाज लकी मार्केला मिळते पहिली सफलता. बॅट्समन आउट. आसऱ्याला आलाय. पहिल्या बॉलचा ऑथराइज खेळ संपलाय. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. तुम्ही पाहत आहात दमदार आमदार कर्जत खालापूरच्या विकासाचे महाबिंदू सन्माननीय कार्यतत्पर आदरणीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सजवलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. रजनी क्रिकेटचा धमाका. बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन पुल करायचा होता. बॉल चाललाय शॉर्ट सिलिमिडॉन मधून लॉंगॉनच्या क्षेत्रात. धावा इथून मात्र कनेक्ट केल्या जातील. त्या 2 आणि धावफलकाच्या याच 2 धावा धावफलकाला देतील आकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. पितापुत्रांची जोडी माफ करा ही खरं तर क्रीडांगणाच्या आतमध्ये यापेक्षा महत्भाग्याचा क्षण कोणता असू शकतो. सगळ्यात सफलता काय जीवनाची कदाचित हे सांगणारं दृश्य आहे. इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन पुन्हा पडताळून पाहावी लागेल. आणखीन एक व्हाईट बॉल. संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आत्मविश्वास दिला जातोय. लकी मार्के नव्या दमाचा खेळाडू आहे. वय वर्ष 15 ते 16. गोलंदाज तयार. इथे पहा गुडगा वाकवलाय लॉंग ऑनला. वॉट अ शॉट. बॉल चाललाय सरळ स्टँडच्या बाहेर. दिली आहे पहिली मानवंदना. लकी मार्केच्या विरोधात पहिलं आक्रमण. षटकार. संघाची टोटल पोहोचली आहे 10. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपण येत नाही. इथे पहा कमबॅक जरूर केलाय आणि या बॉलवर एक निर्धाव, परंतु वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. ऑफिशियली चेक केलं जाईल. इज इट हिट विकेट ऑर नॉट. हा हिट विकेट आहे की नाही ते पडताळून पाहिलं जाईल. आणि तिसरे पंच आमच्या PCR रूम मध्ये ते देखील दाखल होत आहेत. बॅट्समन आउट. हिट विकेट. फलंदाज झालाय बाद.
तीन षटकांच्या लढतीमध्ये निश्चितच दोन्ही संघांना तितकाच समान फायदा आहे. बऱ्याचदा आपण हे झटपट क्रिकेट चांगल्या संघावर देखील अन्याय करू शकतं. बॉल तयार, प्रॉपर ब्लॉक, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. असं म्हणतात क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा झाला सन्मान. पहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. कदाचित त्या परफेक्ट यॉर्करची नियुक्ती इथून मात्र केली. लकी मार्के, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. शब्दापेक्षा कृती त्याची जास्त बोलते. आता आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक फ्लाइंग स्लिप मध्ये उडालाय. कॅच ड्रॉप्ड, धक्कादायक, अनबिलिव्हेबल. आणि तरी देखील इथे धावा होतील निश्चित कनेक्ट. पडताळून पाहिलं देखील जाईल पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ आहे की नाही. Yes, it's a review taken by fielding team. धावफलक जाऊन पोहोचलाय 10. इट्स अ डॉट बॉल. 10 धावा, एक षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली आहे. विशेष कौतुक करावं लागणार आहे ते लकी मार्केचं, लकी नामदेव मार्के. आणि आता खरं तर पिताश्री आलेत. नामदेव मार्के या खेळाडूचा इतिहास देखील वेगळा आहे, मी सातत्यानं म्हणतो. परंतु धोत्रे संघ हे मैदान, हे क्रीडांगण धोत्रे संघाकरता फार लकी आहे. आणि आज आकाशचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे फार मोठी जमेची बाजू असणार आहे. स्वर्गीय मंगेश स्मृती 11 धोत्रे क्रीडांगणाच्या आतमध्ये लढती आहे. त्या विपक्षामध्ये आदरणीय दीपक शेठ सावंत, पुरस्कृत जय खंबाया मार्केवाडी क्रीडांगणाच्या आतमध्ये ती देखील ताकद लावते. या मॅचची किंमत काय ती कदाचित या दोन्ही रणधुरंदर संघांना ठाऊक आहे. अगदी बरोबर रात्रीचे 2:28 झालेत. बॉल तयार. आणि इथे काही चुकीचं अघटित होण्यापेक्षा न केलेलं बरं, या उद्देशानं नामदेव मार्केनं मात्र चेंडू न टाकणं पसंत केला. स्ट्रायकर एंडवर मिस्टर वैभव सध्या तक धरून बसलाय. बॉल तयार. चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय. शक्तीपेक्षा युक्तीच्या शैलीचा वापर करतोय इथे सेनापती नामदेव मार्के. मार्केवाडीचा बलाढ्य किल्ला लढवताना अनेक वर्षांचा संघर्ष आहे. अगदी हाच संघर्ष त्याला 2026 पर्यंत घेऊन आलाय. आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज लागते तेव्हा तेव्हा सिनियर खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये येतात. इथे फटका चांगला आहे. बॉल चालला लॉंग ऑनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगाने कनेक्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक इथे मात्र कमकुवत. फार चुकीची फेक. त्याचा फायदा होईल धोत्रे संघाला विशेष करून. आणि याच आपण चर्चा करत होतो की ज्या ज्यावेळी मार्केवाडी संघाला गरज लागते त्यावेळी लेजेंड क्रिकेटर सोमनाथ, त्याचं इथे विशेष आभार मानावे लागतील. कारण मार्केवाडी संघाला ज्यावेळी गरज होती त्यावेळी सोमनाथ क्रीडांगणावरती एखाद्या, मी बऱ्याचदा कोंढाण्याचा दाखला देतो, शेलार मामा जसे पाय रोवून उभे राहिले, कदाचित सोमनाथ देखील त्याच पद्धतीने जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा मार्केवाडीच्या हाकेला धावून आलाय. बॉल तयार. नामदेव हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यष्टी रक्षकाला मिळतीये इथे संधी. फलंदाज बाद केलाय नामदेवनं वार. बॅट्समनला परतावं लागेल. फलंदाज मिस्टर वैभव. धोत्रे संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करेल. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 12. या आकड्यावरती 3 धक्के दिलेत. मी बऱ्याचदा म्हणतो की अभिमानाला ठेस लागली ना की बाजार उठवायचाच, मग समोरचा किती मोठा बहादर असू द्यात. स्वाभिमान फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे तो जपलाच पाहिजे. क्रीडानगरीवरती नामदेव मार्के मात्र इथे जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. बॉल तयार. राऊंड डिस्टन्स आलाय. आणखीन एक इथे पहा. स्क्वेअर लेगला हा फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच सिंगल इथून दिली जाते आणि याच सिंगलच्या मदतीनं
टीमची टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. याच 13 धावा. येस, थँक्यू सो मच बाबू शाह सर. दुसरं षटक नामदेव मार्के जो गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय. तो मात्र 4 मोठा थ्रिलर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता. मनगडाच्या साह्यानं फ्लिक केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड गली आणि थर्डमॅनच्या दिशेनं. जिथून धावा कनेक्ट केल्या जातील त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. तो 5. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धोत्रे संघ ताकद लावावी लागेल. विशेषतः विवेकला. या विवेकनं मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता. अगदी 15 धावसंख्या फक्त जमा झाली आहे. त्यामुळे निश्चितच इथे लढावं लागणार आहे धोत्रे संघाला देखील. क्लायमॅटिक कंडिशन सध्या गोलंदाजाच्या बाजूने आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या परिस्थितीचा फायदा देखील गोलंदाजांना होतोय. बॉल तयार. आणखीन एक डॉट. व्हॉट अ बॉलिंग. इट्स अ मास्टरपीस क्रिएटेड बाय मिस्टर नामदेव मार्के. इथे मार्केवाडीचा वाघ मात्र लढतोय एकटा क्रीडांगणाच्या आतमध्ये. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर फ्लायज टू दी ओनली 15. 7.5 धावा प्रति षटक सरासरीनं बाप बेट्यांच्या जोडीनं खर्च केल्यात. फक्त 15. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा 1 षटक अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि याच शेवटच्या 6 बॉलमध्ये अगदी कशा पद्धतीनं रणनीती सजवली जाईल या 2 यंग ब्रिगेडियर करणं धोत्रेकरांच्या. गावाचा सन्मान तुमच्या पाठीशी आहे. अगदी त्या सन्मानाकरता लढायचं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की या मातीनं दिला वारसा कठोर छाती इथे दगडाची. इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची कोण आम्हा बेबीत करी. इथे लढायचं आहे. त्या शौर्यवान शिवराचे मावळे आपण आहोत. त्यामुळे धोत्रे संघाला देखील इथे त्यांची ताकद दाखवावी लागेल आणि मार्केवाडी संघाला देखील त्यांचं कौशल्य इथे दाखवावं लागणार आहे. थोडंसं स्पीडअप कराल नामदेव मार्के अँड टीम. तुम्हाला रिक्वेस्ट आहे. 6 बॉल शेवटचे बाकी आहेत. प्रत्येक क्रीडांगणावरती शौर्यवान योद्धा त्याचा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. क्रीडापटलावरती देखील त्याच गोष्टीचं अवलोकन केलं जातं आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील तीच धुरंदरता. शेवटचं षटक. 6 शेवटचे बॉल. गोलंदाजी मार्कवर. विशाल माळीच्या हातात दिलाय चेंडू. षटक क्रमांक 3 मॅचला होतीये पुन्हा एकदा. या 3ऱ्या षटकाला सुरुवात. अत्यंत क्रुशल मोमेंटवर सामना पोहोचलाय. बॉल तयार. पहिलाच बॉल आपटून टाकलाय. त्याचा फायदा होईल धोत्रे संघाला. विशेष करून केलाय ग्लान्स. इथे मात्र मनगटाचा वापर करतोय फलंदाज. बॉल चाललाय फाईन लेगच्या बाहेर. चौकार. गुणलेखक मित्र सांगतायत की नामदेव मार्केंची गोलंदाजी आज खरं तर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. 3 मॅचमध्ये त्यांना स्पेल टाकला. फक्त 15 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी काय असते त्याचा सर्वोत्कृष्ट नमुना पेशकश केला. षटकातला पुढचा बॉल राऊंड डिस्टन्स आलाय. इथे अजून एक वळवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. आणखीन एक विध्वंसक फटका. 4 धावा. चौकार. बाहेरचा बॉल आहे. पूर्णतः वळवला. मी याआधीच उल्लेख केला की जितेश हा तरबेज खेळाडू आहे. संघाची टोटल 23 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. एकंदरीत पंच तोच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवत होते. डेफिनेटली शेवटचा षटक आहे त्यामुळे जुना चेंडू दिला जाईल. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत. जर काही आयोजकांच्या अटी इथे लागू नसतील तर
चला स्पीडअप करा थोडं. एक विशेष विनंती आहे प्रत्येक खेळाडूला. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षणात फेरबदल केले गेलेत. विशालच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलं. कदाचित संदीप मार्के आणि त्याचे साथीदार पुन्हा एकदा बळूयात मैदानाच्या आत. चांगला बॉल. आता मात्र इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत दिलाय आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रश्नचिन्ह निर्माण झालंय थोडं की संदीप मार्केच्या हातात चेंडू का दिला नाही. लेजंड क्रिकेटर क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना ज्याच्याकडे अनुभव आहे, परंतु कदाचित स्ट्रॅटेजी असावी की फ्रेश एंडला ओपन एंडला ज्यावेळी तो ओपन करेल बॅटिंग करतात त्यावेळी त्याच्याकडे रिदम असावा. कदाचित ही देखील रणनीती क्रीडांगणाच्या आतमध्ये टीम मार्केवाडीच्या वतीनं असू शकते. दीज आर दी पॉसिबिलिटीज. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. आखू टप्प्याचा बॉल होता त्याला पुल केलाय. बॉल चालला लॉंग ऑनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव सिंगल वेगानं केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सफल आणि तिसरी धाव घेण्याचं धाडस दाखवलं होतं परंतु रोखलंय दोन्ही या धुरंधर खेळाडूंना. इथे 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 26. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 26 धावा. इथे लढायचं नाही, इथे रडायचं नाही तर लढायचं आहे, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस परंतु बॉलची दिशा फार बाहेरच्या दिशेनं, त्यामुळे अतिरिक्त धाव संख्येत पुन्हा पडतीये भर. टीमची टोटल पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. धोत्रे संघाचे हे 2 रणधुरंधर कदाचित विशालच्या दुखऱ्या नसेला त्यांनी हेरलंय. बॉल तयार. कदाचित याच अपेक्षित होता गोलंदाज. बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकणं इतकं सोपं नाहीये. रिलीज मोमेंट त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कदाचित आता यशप्राप्ती झाली गोलंदाजाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 27 धावा धाव फलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ सध्या तुम्ही पाहतायत. मेगा ग्रँड क्वालिफायर. आजच्या दिवसातील अंतिम विजेता कोण, टॉप 4 मध्ये जाणारा हा संघ इथून कोणता ठरेल. बॉल तयार. इथे पहा अक्षरशः एस्केवेटेड स्ट्रोक खोदून काढलाय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल झालाय. दुसरी धाव देखील अत्यंत वेगानं. 2 धावा इथे मिळतील 5व्या बॉलवर आणि याच 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पोहोचली आहे. 1 चेंडू शेष असताना 29 धावा. शेवटचा बॉल. इट्स अ लास्ट डिलिव्हरी जो या पूर्ण मॅचचे फासे पलटवणारा ठरू शकतो आणि या बॉलवर बरीचशी सूत्र अवलंबून असू शकतील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. कमी गतीचा चेंडू आणि इथे एज अँड टेकन. फलंदाज बाद. विजयाकरता येणारी 3 षटकं आणि मार्केवाडीला करायच्या 30 धावा. 33-0 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. थँक्यू सो मच वाकसकर. इथं संधी दिलीत समालोचन करण्याची, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभारी आहे. आम्ही तुर्तास थांबतो या स्पर्धेतून. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार चषक 2026 आणि यानंतर उत्तरार्धात जशी मॅचला होईल सुरुवात 30 धावसंख्येच्या चेसिंगला, तसं या कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. अजयजी डायरे सर याच कर्जतचा एक गोड आणि बुलंद आवाज तुमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होईल. थँक्यू सो मच. तुर्तास एक संधी डीजे जॉकीला. धन्यवाद. हा निखिल वाकळे सरांचा शब्द आता आणि व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ वाडा, आदरणीय निखिल वाकळे सरांचा सन्मान आपण करतोय. सुप्रसिद्ध कॅमेरामॅन, आमदार चषकाची क्षणचित्र ज्याने टिपली ते हेदवलीचे आहेत. वाकच्या स्पर्धेमध्ये प्रशांत जोशी यांच्या शुभ हस्ते निखिल वाकळे सरांचा हा सन्मान. थँक्यू सो मच निखिल सर, धन्यवाद. स्वप्नील शेठ कांबरे यांना विनंती करेल. युवा उद्योजक मार्केवाडी गावचे स्वप्नील शेठ कांबरे. स्वप्नील शेठ आपण मंचावरती या. जॉन्टे अण्णा आपल्या स्वागतासाठी एंट्री गेटवरती आपल्याला घेण्यासाठी आले होते आणि वाकसकरांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. मंगेश अप्पा, वेर आर यू. थँक्यू सो मच निखिल वाकळे सर आणि बाबूशाह सर यांचे धन्यवाद. आणि युवा उद्योजक स्वप्नील शेठ कांबरे यांचं आगमन. गोल्डन मॅन आहेत, हँडसम पर्सनॅलिटी आहे. आणि श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी, दीपक शेठ सावंत
यांनी आज पुरस्कृत केलं आणि स्वप्नील शेठ नेहमी टीमच्या पाठीशी असतात. तर मी विनंती करेल प्रशांत जोशी यांना की आपल्या शुभ हस्ते स्वप्नील शेठ वाकसकरांचा खरं तर अत्यंत मानाने आपण आपला सन्मान करतोय. जोंटीबाई आणि प्रशांत जोशी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. हँडसम पर्सनॅलिटी. जर का स्वप्नील शेठ उद्योग क्षेत्रात नसते, एखाद्या फिल्म इंडस्ट्रीत असते ना, तर हॉलिवूडमध्ये असते. डॅशिंग आहेत. आणि जर का सॅम कामरे असते तर कदाचित मोठे विलन असते. थँक्यू सो मच स्वप्नील शेठ कामरे यांचा सन्मान. धन्यवाद. चला मॅच मध्ये टार्गेट 3 ओव्हर 30 धावा. सोपं नाहीये टार्गेट. संदीप आणि विशाल. संदीप मार्के तोपर्यंत सगळं काही शक्य. श्री कांबाया प्रसन्न मार्केवाडीसाठी थँक्यू सो मच. पाहुण्यांचं आगमन झालंय. संदीप शेठ, स्वप्नील शेठ आता प्रेक्षक गॅलरीमध्ये चाललेत. प्रेक्षक म्हणून मॅच बघणं ना एक कधी मजेशीर असतं. आणि 30 धावा आहेत 3 ओव्हर आहेत. संदीप स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्रायकरला विशाल. आणि पहिली ओव्हर आहे वैभव रसाळकडे. 3 ओव्हर 30. थोडा टफ स्कोर आहे. 3 ओव्हर. वातावरण दमट आहे आणि या दमट वातावरणामध्ये आता आग ओकणारी बॅटिंग. जयदास आप्पा आज झोपणार नाहीत. जयदास आप्पा, जयदास आप्पा आओ ना. आज कदाचित जयदास आप्पाकडून 2 कूलर आहेत. बस बॅटर बॉलर साठी. बॉलर तयार. 30चं टार्गेट. पहिला फुल टॉस संदीपच्या बॅट मधून ऑन साइडला मिड विकेटला ठोकलाय चौकार. ही ताकद आहे संदीप मार्केची. संदीपच्या विकेट साठीच वैभवला पहिल्या ओव्हर मध्ये आणलंय. संदीपचा हेलिकॉप्टर भिरकावला चेंडू सीमा पार. लॉंग ऑनला मारलाय षटकार. धोत्रे संघाचे मार्केवाडी संघाचे धोत्रे गावात ते राहतात. सुधीर रसाल जे कट्टर समर्थक आहेत मार्केवाडीचे. दोन्ही टीमचे आहेत आता. कारण संघ आणि वा जागेवरून ऑन साइड लाऊक शॉट. सिक्सर. नामदेव मार्के ओनली 1 किंग. मुलगा कॅप्टन झाला तरी नामदेव मार्के अजूनही त्याच ताकदीने खेळतो. पोरं शाला सोडून गेली म्हणून शाला काय बंद होत नाही. आणि हेडमास्टर आहे नामदेव मार्के. नामदेव मार्केच्या तालमीतला हा खेळाडू संदीप. चान्स क्रिएट आणि कॅच पकडली. विकेट आली. मेन विकेट होती संदीपची आणि त्या विकेट साठी वैभवच्या ओव्हर मध्ये आलं यश. आणि आता मार्केवाडीच्या या क्रिकेटच्या शाळेमधला जो खमक्या हेडमास्टर आहे तो नामदेव मार्के चाललाय. 16 धावा झाल्यात. अजून 14 पाहिजेत.
14 बॉल आणि 14 पाहिजेत. सामना सोपा आहे. 14 बॉल 14 धावांची गरज आहे. संदीप मार्केने त्याचं काम केलंय. 4 चेंडूमध्ये 16 धावा करून तो परत चाललाय. 14 बॉल 14 पर बॉल रन आहे. आणि आता मार्केवाडीचा बायकर मॅन ओनली वन किंग नामूदादा, सगळ्यांचा लाडका नामदेव, बरीचशी नाव आहेत. 14 बॉल 14 विकेट हवी होती, डॉट बॉल हवे होते. आणि इथून आता तो पलटवार स्वर्गीय मंगेश इलेवन धोत्रे करणार का? उदय शेठ बदे यांचाही सत्कार, विशेष सत्कार आपण उद्या करणार आहोत. प्रशांत जोशी, उदय बदे ज्यांनी वाकस संघाला, जय हनुमान वाकस संघाला जर्सी दिलेले आहेत. उद्याच्या मॅचेस आपण अनाऊन्स करू. तत्पूर्वी हा चेंडू पाहतोय आपण, व्हाईट बॉल. 14 बॉल 13. आता चेंडू जास्त आणि धावा कमी झाल्यात. उद्याच्या मॅचेस आपण अनाऊन्स करणार आहोत. ही ओव्हर झाली की आपण उद्याचा जो लॉट्स आहे तो पोहोचू. बॉलर वैभव रसाल, विकेट कमावली आहे पण डॉट बॉल हवे. सामना इथूनही फिरवता येईल जर का डॉट बॉल आले तर. नामदेवच्या बॅट मधून उंच टेपावरती मारला हा षटकार. मोजून मापून जागेवरून तोलून मारला हा षटकार. नामदेव मार्के सिक्सर. प्रेक्षक आहेत आमचे लाडके प्रेक्षक, बॉल तिथून पाठवतायत. खाली आहेत आमचे फिल्डर आहेत. आणि या सिक्सरने 23 झाल्यात 5 चेंडू मध्ये. 7 धावांची गरज. आणखी एक सिक्सर मारला तर मंगेश वैखेरे यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट. आणि कॅच आउट. नामदेव आउट. ओव्हर संपली. 23 झालं. 7 रन फक्त 12 बॉल मध्ये करायचे. आणि उद्याचा लॉट्स, उद्या या स्पर्धेचा 6वा दिवस फायनल असेल. आणि उद्याची पहिली मॅच होईल स्वर्गीय दिबा पाटील उमरोली वर्सेस प्रथमेश 11 धामोते. ना उद्याचा लॉट्स आहे. आधी पहिली मॅच होईल ती सुपर 6 जी मात्र वेदिका 11 सावळे आणि चिंचवली असा उद्याचा पहिला सामना. आणि त्यानंतर उद्याचा जो लॉट्स आहे त्यातली पहिली मॅच असेल स्वर्गीय दिबा पाटील उमरोली वर्सेस प्रथमेश 11 धामोते. दुसरी मॅच असेल जय भवानी वावळोली वर्सेस बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई ब. तिसरी मॅच असेल मोहाचीवाडी वर्सेस कासगाव. आणि चौथी मॅच असेल चेंज द गेम वंजारपाडा वर्सेस XYZ. असं उद्याचा लॉट्स आहे. एक संघ थोडं गुपित आहे आणि कोणी नाही आलं तर जय हनुमान वाकस रेडीच आहे. 12 बॉल 7 सांगता येत नाही. अजूनही क्रिकेट आहे. बॉलर आला जितेश युवर्स का मेडन आली तर मजा येईल. पहिलाच बॉल विशालने ढकललाय. बॉल 1 रन घ्यायची आणि धाव कंप्लीट. 6 धावांची गरज आहे आणि मॅच फिनिश करेल का उमेश? मार्केवाडीकर सज्ज झालेत पण स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे अजूनही पलटवार करण्याचा प्रयत्न करत. 11 बॉल 6 धावांची गरज. सात धावा माफी असावी. 6 धावा पाहिजेत. टेक्निकल ऑपरेटर बाळू आपण त्यामध्ये दुरुस्ती करा. 6 धावांची फक्त गरज आहे. 10 बॉल 6. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रेचे सर्व पाठीराखे उभे राहिलेत. मॅच इथूनही डायरेक्ट हिट. स्टंप काढलाय. पाच धावांची गरज आहे.
5 धावा अजूनही जितेशच्या ओव्हरकडे धोत्रेकर पाहतात की जर का त्याने मागच्या 3 बॉल सारखे जर हे 3 बॉल टाकले ना तर मॅच लास्ट ओव्हरमध्ये घेऊन जाईल. सामना रेटण्याचा प्रयत्न नक्की करतो जितेश, कारण असेच सामने बऱ्याचदा फसलेले देखील आहेत. 5 रन हव्यात. स्ट्रोक मारलाय अलॉंग दी कार्पेट, निसटलाय चेंडू, चाललाय चौकार. एका धावेची फक्त आता गरज आहे. आमदार चषक वाकसची स्पर्धा 5वी रात्र आणि विजयासाठी क्वालिफाय होण्यासाठी फक्त एका धावेची गरज. नामदेव मार्के यांच्या चेहऱ्यावरती स्माइल. संदीप मार्केने 4 चेंडूमध्ये जे काम केलं 16 धावा करून, तिथे सामना सोपा झाला. नामदेवचा एक सिक्सर आला आणि वैभव रसाळ सारख्या बॉलरवरती आलेल्या 23 धावा आणि त्यानंतर सामन्याचं बदललेलं चित्र. फक्त एका धावेची गरज. जितेशचा बॉल आणि विकेट, बॅटर आउट. चला एका धावेची फक्त गरज आहे. स्वप्नील शेठ कांबरी यांना विनंती करतोय. स्वप्नील शेठ, आयोजकांच्या वतीने रिक्वेस्ट आहे की आपण स्टेजवरती या. पण सपोर्टर आहे स्वप्नील शेठ. आता प्रेक्षकांमध्येच ते हा शेवटचा बॉल इथून बघणार आहेत. कदाचित ही धाव या बॉलवरतीच यावी ही इच्छा आहे. आणि आमचे सगळे दर्दी प्रेक्षक बघा, 2 वाजून गेले, 2:52 झाले, तरी देखील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आणि 5वी रात्र क्वालिफाय होण्यासाठी फक्त एका धावेची गरज. टीम श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी, दीपक शेठ सावंत पुरस्कृत हा संघ आणि एका धावेची गरज. जितेशने टाकला व्हाईट बॉल, मॅच फिनिश, जिंकलाय श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी. अभिनंदन.